वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। मित्रांनो, आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बोल बच्चन खासदार दोन्ही पण फिरायला आलेत। त्यांनी ह्या गावचे पाण्याचा प्रश्न सोडवला नाही किंवा लाईट बिल तर नाही। लाईट बिल आत्ता जे खासदारमध्ये की मीच केलो आहे, पण त्यांना जी जाहिरात दिली ती त्यांनी 27 एचपीचं कमी केलं आहे का 75 एचपीचं कमी केलं आहे हे त्यासनी माहीत नाही। असे एक खासदार नुसता बोलतात, कामं तर का नाही देत। सिंगीला पाणी द्यायचं म्हटलं तर सुळकोटच्या पण ह्याच्यात त्यांनी काय केलं नाही आणि वारणीच्या ह्याच्यातसुद्धा त्यांनी काय त्यांचं योगदान नाही। पिढ्यानपिढ्या खासदार की त्यांच्या घराण्यात असून त्यांनी इथंजीचा एकही मूलभूत प्रश्न सोडवलं नाही। किंवा इथे जे वस्त्रोद्योगाला केंद्राकडनं जे सहायता लागते, इथला जो माल आहे तो परदेशी जाण्यासाठी जे इन्कमच्या कस्टमचं हे त्यांना लागतं आहे, त्यासाठी यांनी आजपर्यंत या घराण्याने काही केलेलं नाही। आणि राहता राहिला राजू शेट्टी साहेबांना यांनी ऊस आंदोलन त्याशिवाय यातनी काही येत नाही। ज्या वेळेला ऊस तोडणीला येतो त्यावेळेला यांनी आंदोलन करतात। यात मोठा शेतकऱ्याचा पैसे निघून जातात, पण बारका शेतकरी बाकी पिचला जातो आहे। त्याचं ह्या वर्षी तर त्यानं पुढल्या 5 वर्षापर्यंत पिटत नाही। असे राजू शेट्टी साहेब यांनी कवाई पाण्यासाठी वारणीच्या पाण्यात यांनी काडी मात्र इथंजीला सहकार्य केलं नाही। ती योजना होत नाही यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेला इथंजीला कुठलं तर नवीन आश्वासन द्यायचं आणि ऊसाचं कांडं आणि दुधाचं भांडं याशिवाय यातनी माहीत नाही। फक्त इथंजीला आता सक्षम तरुण तिसरा पर्याय म्हणजे राहुल आवाडे हे चालतील, कारण यांची ह्या घराण्याकडे वस्त्रोद्योग असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे किंवा आत्ता जर चालू असलेलं आयजमचं काम असू दे, आणि जर यांना आम्ही जरी दिल्लीत पाठवलं तर राहुरीसारखं एक कृषी विद्यापीठ आणायची धमक या राहुल साहेबाकडे आहे। आणि आयजमला मध्ये एखादं शैक्षणिक गरीब मुलांचं शिक्षण व्हावं यासाठी शैक्षणिक विद्यालयसुद्धा तयार करून आणायची धमक या माणसाकडे आहे आणि वस्त्रोद्योगाला पडणे तोडण्याची धमकसुद्धा आहे। या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया। देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सत्ता यावी असे तुम्हाला वाटते का? हो, 100% यायलाच पाहिजे। कारण जे मागील 50 वर्षामध्ये काँग्रेस सरकारने जे जमले नाही, जे आपले मोदी साहेब माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 10 वर्षामध्ये आपला भारत देश हे जगामध्ये डंका वाजवलेला आहे। त्यामुळं आपल्या स्थानिक लेवलला जे मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी जो उमेदवार स्थानिक लेवलला देतील आम्ही मोदी साहेबांना आम्ही हात बळकट करण्यासाठी त्यांना आम्ही मतदान करू। एक इचलकरंजीचा योग्य नागरिक म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी या धैर्यशील मानेंना खासदारकीचं तिकीट दिलं आणि शिवसेना या 4 अक्षरांच्या नावाच्या झंझावातावर त्यांना खासदार केलं, त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते खासदार आज मिंदे गटात गेलेत। दुसरी गोष्ट म्हणजे 2019 साली मी त्यांना या ठिकाणी इचलकरंजीमध्ये बघितलं होतं, त्यानंतर मी आजतागायत त्यांना 5 वर्षात कधीच पाहिलेलं नाही आहे। त्यामुळं इचलकरंजी आणि हातकणंगले मतदारसंघातला काय विकास झाला असेल हे यावरून दिसून येते। आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कोथळी दानोळीच्या जो पाणी प्रश्न होता त्यामध्ये त्यांनी राजकारण करून आमच्या वाटेचं पाणी ते आम्हाला मिळालं नाही। त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते या ठिकाणी इचलकरंजी वासियांना जागोजागी ते भेटी देत आहेत। याचं कारण काय की त्यांना परत एकदा खासदार म्हणून निवडून यायचं आहे, म्हणजे हा त्यांचा स्वार्थ आहे। यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा हा स्वार्थ आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हे दोन्ही खासदार मला या ठिकाणी पसंत नाही आहेत। दुसरा कोणतरी नवीन चेहरा आम्हाला या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून संपूर्ण इचलकरंजी शहराचा आणि संपूर्ण हातकणंगले मतदारसंघाचा या ठिकाणी विकास होईल। धन्यवाद। सध्या लोकसभेचे निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या अनुषंगानं आज राज्यामध्ये लोकसभा 5 टप्प्यामध्ये जाहीर केलेले आहेत। आपल्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणुका ह्या 7 मेला मतदान त्याचे होणार आहे। परंतु त्या आजच्या या लोकसभेच्या निमित्तानं मी माझं मत व्यक्त करत आहे की एक नागरिक म्हणून मी माझं मत व्यक्त करतो आहे। आत्तापर्यंत जे खासदार झालेले आहेत किंवा माजी खासदार झालेले आहेत यांनी फक्त इचलकरंजीच्या विकासामध्ये कोणत्याही पद्धतीचं भरीव लक्ष घातले गेलेले नाहीत। त्यामुळं आज इचलकरंजीतले नागरिक पाण्याचा प्रश्न असून दे, रस्त्याचा प्रश्न असून दे किंवा इतर विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून वंचित राहिलेले आहेत। मी खासदार साहेब आत्ताचे असून देत किंवा यापूर्वीचे येऊन देत किंवा पुढं जे खासदार निवडून येणार आहेत त्यांना मी एक विनंती करतो आहे की त्यांनी निवडून आल्यानंतर ह्या इचलकरंजी शहराचा
तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लाईट पाणी व्यवस्था तर तुम्ही करणारच आहे, त्यावरून लोकांच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून, तरुण लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, त्यांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून आज महिला बचत गट आहेत, महिला आहेत, ह्यासुद्धा त्यांच्या रोजगारापासून वंचित राहत आहेत. त्याबाबत त्यांनी आपला लेखाजोखा ह्या जनतेसमोर मांडावा. मी यापूर्वी खासदार निवेदिता मानेवहिनी असताना त्यांना एक सूचना केली होती की तुम्ही तुमचा जनता दरबार चालू करा म्हणून. तर त्यावेळी मानेवहिनीने जनता दरबार चालू केला होता, शिरोळ तालुक्यामध्ये केला होता, हातकणंगले तालुक्यात केला होता. त्यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद आला होता. परंतु सध्याचे खासदार असून देत किंवा कोणी असून देत, त्यांचा जनता दरबार नाही. आज त्यांना भेटायचं म्हटलं तर त्यांच्या अनुयायामार्फत त्यांना भेटावं लागतं. ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आज मी एक उदाहरण देतो. गणेशवाडीतला जर एखादा शेतकरी असेल किंवा एखादा उद्योजक असेल किंवा एखादा तरुण असेल, तर त्याला जर खासदारांना भेटायचं झालं तर आज 90 किलोमीटरवरती जाऊन ते कोल्हापूरला ते भेटू शकेल काय हो, हा प्रश्न निर्माण होतो आहे. जर खासदारांनी जे जनतेशी संवाद साधला आणि त्यांनी आम जनतेबरोबर जर त्यांनी नाळजोड जुळवून घेतली तर या येत्याला भविष्यामध्ये जे खासदार निवडून देतील ते नक्कीच जनतेचा विश्वास आणि त्या नागरिकांचा विकास करू शकतील असे माझं मत आहे. तर यासाठी खासदारांनी मग ते आता माझी असून देत, आजी असून देत किंवा भविष्यात आणि कोण जर तिसरा उमेदवार या ठिकाणी उभा राहणार असेल, त्यांनी जनतेसमोर जाताना पहिला त्यांनी आपला मागील काळातील आणि आता भविष्यात काय करणार आहे ह्याचा लेखाजोखा त्यांनी प्रथम जाहीर करून जनतेसमोर यावे अशी मी माझं मत व्यक्त करतो आहे. तसं बघायला गेलं तर जे आत्ता विद्यमान खासदार आहेत ते इचलकरंजी जर बघायला गेलं तर इचलकरंजीमध्ये कुठलाही विकास कामासंदर्भात त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलं नाही. इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना सातत्यानं आपल्या महिलांना, इचलकरंजीमधल्या महिलांना उपोषण करावं लागतं आणि मग त्यांनी ज्या ठिकाणी वर मंत्रालयामध्ये मिटिंग लावली जात्या, तुम्ही गेल्या 2.5 वर्ष झालं ते 5 वर्ष झालं तुम्ही या सत्तेत असताना हे खासदार इचलकरंजीसाठी पाण्याचा विषय करू शकत नाहीत. रस्ते तर काय लांबच आहेत. एवढे कोटी आणि तेवढे कोटी जे हे केलेले आहेत ते फक्त आहे की नाही फेकूचं काम केलेलं आहे, म्हणजे नुसतं फेकायचं काम केलेलं आहे. वस्तुस्थितीला हे काय मला वाटत नाहीत पैसे असं आलेले. परंतु आणि जे माजी खासदार आहेत ते फक्त की नाही शेतकऱ्यांसाठी बरोबर आहे, शेतकऱ्यांचं हित बरोबर आहे, फक्त ऊस संदर्भात एकच त्याने विषय या ठिकाणी आंदोलन करतात आणि सर्वसामान्य इचलकरंजीसाठी यंत्रमाग असो, अनेक कामगारांचा प्रश्न असो, ह्याबद्दल कुठल्याही प्रकारचं इचलकरंजीमध्ये ते लक्ष घालत नाहीत. आणि ह्या पद्धतीनं जनतेचं कसं आहे की या ठिकाणी असून अडचण नसून खोळंबा या ठिकाणी या दोन्ही खासदार आजींच्यामुळं झालेला आहे. मी रमेश पाटील. इचलकरंजी शहराला गेली 15 वर्षे झाली अशुद्ध पाणी मिळते, ढगाळ पाणी मिळते, त्यामुळं रोगराई होते. गेल्या 5-10 वर्षाच्या पाठीमागं कावीळ होऊन लोक जवळजवळ 40 मेले, तरी देखील कोणी आमदार खासदारांनी दखल घेतली नाही. त्यामुळं गेल्या पिरियडला पाण्याच्या प्रश्नावर राजू शेट्टींनी आडवं मारल्यामुळं राजू शेट्टीला पाडण्यात आले आणि पाण्या प्रश्नावर चालू आमदाराला देखील पाणी देणार आहे म्हणून आम्ही निवडून दिलं होतं. त्यांनी पाणीचा प्रश्न मिटवलेला नाही. तरी या इचलकरंजी शहरावर फार अन्याय होतो आहे, महिलांनी अन्याय होतो आहे. त्यामुळं मी इचलकरंजीचा रहिवासी असल्यामुळं या पाण्याच्या प्रश्नावर या नारी महिला उपोषणाला बसल्या, मी उपोषणाला बसलो. याने माझ्या मित्रांनी पण सांगितलं महिला उपोषणाला बसल्यावर तुम्ही मंत्रिमंडळात बैठक घेता, तुम्ही 5 वर्षे केला काय. यासाठी मी इचलकरंजीचा स्थानिक असल्यामुळं मी उमेदवारी भरणार आहे या पाण्याच्या प्रश्नासाठी. त्यामुळं पाण्याचा एक हा प्रश्न निवडून आलो तर 6 महिन्यात सोडवणार आहे आणि 6 महिन्यात नाही सोडवलो तर मी राजीनामा देणार आहे. त्या पद्धतीनं मी या नागरिकाकडे जाणार आहे. तसेच यंत्रमागचा देखील तसंच आहे. गेली 10 वर्ष यंत्रमागांना लाईट बिल माफ केलं, गुलाल लावला, तो पण झालेलं नाही. आता पण नुसतं गुलाल लावला हे झालं आहे किती 16 पाण्याचं अर्ज भरायचा आणि ते लाईट बिल माफ करायचं, हे बरोबर नाही. आज कारखानदारी सगळी या 10 वर्षात कोण माळवं विकतो आहे, कोण पानपट्टी काढला आहे, कोण सायकल दुकानदार काढला आहे, अशा क्षेत्राकडे वळलेले आहेत. शेड भाड्याने दिलेलं आहे. त्यामुळे अतोनात त्यांचा हाल झालेला आहे. आणि ह्या यंत्रमागावर इचलकरंजीचे कामगार अवलंबून आहेत, पानपट्टीवाला अवलंबून आहे, नव्या दुकानदार अवलंबून आहे, परत इतर व्यापारदार अवलंबून आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या गोष्टीसाठी इचलकरंजी शहराचा
अन्याय व्हायला आहे. त्यासाठी अन्यायाच्या विरोधात मी एक सामान्य कार्यकर्ता इलेक्शनला उभारणार आहे. तिचं महानगरपालिका 365 दिवसाचं बिल घेते आणि 50 ते 60 दिवस पाणी देते जनतेला. फार अन्याय व्हायला आहे. इचलकरंजी शहर भारतात आहे का पाकिस्तानात आहे अशी अवस्था झाली. या अन्याय व्हायला आहे आमच्या इचलकरंजीवर. म्हणून सर्व जनता चिडून आहे. त्यामुळे ह्या वेळेला इसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही जनता. मला तरी अजून काय दिसून येत नाही, कारण जे पेपरबाजी झालेली आहे किंवा ज्या दृष्टिकोनातून झालेली तर पेपरबाजी झाली, जाहिरात झालेली आहे, तसं जर बघितलं गेलं तर तसा विकास कुठंच दिसून येत नाही. फक्त पोस्टरबाजी दिसून येते. आज मी ज्या ठिकाणी राहतो, आज 2018पासून माझ्या इथं रस्ता झाला नाही, गटरी होत नाहीत. मग विकास झाला कशात म्हणायचा हा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि विकास म्हणजे काय की केवळ नुसते रस्ते, लाईट, पाणी ह्याची व्यवस्था केली म्हणजे विकास नाही आहे. तुमच्या ह्या भागामधील किती तरुणांना, किती महिलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला, तुमचा औद्योगिक रेशो ह्या इचलकरंजी शहराचा विकासाच्या माध्यमातून किती वाढला ह्याचाही सर्वे करणे आज खासदारांचं कर्तव्य आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनाचं असून दे किंवा केंद्र शासनाचं बजेट होत असते. त्या बजेटाच्या पूर्वी जर ह्या खासदारांनी, जर आमदारांनी इचलकरंजीला जनतेचा प्रश्न समजावून घेतले असते तर बजेट अधिवेशनामध्ये ते विषय मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकले असते. पण तो तसे कुठलंही गांभीर्य किंवा त्याबाबतचं निर्णय कुठल्याच खासदाराकडं, म्हणजे विद्यमान असून देत, आमदार असून दे किंवा खासदार असून दे, यांच्याकडे होत नाही. फक्त पेपरबाजी आणि आपलं जाहिरात ह्यावर फोकस त्यांची जास्त आहे. विद्यमान खासदाराने परवाच त्यांच्या भाजपमध्ये ज्याने भाजपचेच कार्यकर्ते भांडतात की बाबा तुम्ही एवढ्या दिवसात कुठे गेलता, म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा की त्यांनी इचलकरंजीसाठी काय विकास केला आहे का. ह्यावरनं दिसून येतं आहे की त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचाच प्रचार केलेले कार्यकर्त्यांच्यावर त्यांना भांडण काढावं लागते विद्यमान खासदारांना. ही दुर्दैव गोष्ट आहे. मदत करतील तोच आमदार होणार आहे आणि तोच नगरसेवक होणार आहे अशी ही इचलकरंजीच्या जनतेची भावना आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून इचलकरंजीच्या पाण्यासाठी एकत्र येऊन आपल्या इचलकरंजीचा रहिवासी खासदार बनावा. कागदावर मेळ, हातात कायच नाही असा प्रकार या खासदारांचा झालेला आहे. कुठलाही प्रश्न या बघायला गेलं तर त्या खासदारांनी सोडवलं नाही. खासदारांनी जे केलेलं आहे ते फक्त की नाही कागदावर आहे, वस्तुस्थितीत नाही आहे. जे विद्यमान जे खासदार जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाला त्यांनी खरं उतरलं नाहीत असं आम्हाला दिसून येते इचलकरंजी. कारण की पाण्याचा सुळकुड योजनेचा पाण्याचा प्रश्न असो, वस्त्रोद्योग देखील अडचणीत आहे. आता देखील वस्त्रोद्योग संदर्भात जर वीज दर त्यांनी कमी केल्यात, पण त्यामध्ये फॉर्म भरला किती अडचणी निर्माण व्हायला लागल्यात. ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते खरं तर खालीपर्यंत सांगितले पाहिजे. नुसता पेपरला जाहिराती देऊन असं म्हणत नाही की आम्ही कामं केलो, कारण तळागाळात ते कामं पोचल्यात का हे देखील बघणं गरजेचं आहे त्यांनी शासनाने. इचलकरंजीत अजून कामगारांचा प्रश्न बी प्रलंबित आहे. त्याच्यामुळे कुठल्याच खासदाराने, कुठल्याच आमदारानं कुठलंच इचलकरंजीत काम केलेलं नाही. नारी शक्तीने चार दिवस उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर मंत्रिमंडळात बैठक झाली. त्यावर देखील ठोस काय निर्णय झाला नाही. मग हे ठोस निर्णय उपोषण करून घेत नसतील तर एका दिवसात तुम्ही सकाळी उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ बनवत आहे, मग इचलकरंजीचा पाणीचा प्रश्न का एका दिवसात मिटत नाही असा आमचा सवाल आहे. शास्तीचा प्रश्न काय सुटलेला नाही, कारण महाराष्ट्र शासनाचा निर्णय असा आहे की 1/4/2008पासून जे बेकायदेशीर किंवा अनाधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावर शास्ती लावण्यात आली. परंतु त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये परत 600 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूटपर्यंत केली. ज्यावेळी नगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन एखादी शास्ती रद्द करते, शास्ती हा उत्पन्नाचं साधन आहे, त्यामुळे ते नगरपालिकेचं उत्पन्न होतं आहे. आणि ते जर रद्द करायचं शासनाला जर वाटलं तर नगरपालिका त्याच्या पोटी ते मदत मागत्या की तुम्ही किती कोटी माफ केला तर त्याच्या पोटी आम्हाला भरपाई म्हणून द्या, अशी नगरपालिकेची मागणी होत्या. खासदारांचा तो प्रश्न संपवला किंवा आमदारांचा प्रश्न संपवला तर चांगलीच गोष्ट आहे. इचलकरंजी नागरिकांच्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शहरातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील त्या नागरिकांच्यासाठी, उद्योजकांसाठी चांगली गोष्ट होणार आहे. हा इचलकरंजीमधला सर्वात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर इचलकरंजीतल्या कणामंडळाचा वस्त्रोद्योग आहे. वस्त्रोद्योग टिकला तर इचलकरंजी रोजगार टिकणार आहे. ह्याकडं या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की सत्ता वर पण केंद्रात पण त्यांचीच होती, राज्यात पण सत्ता त्यांचीच होती. तर हिने आजपर्यंत 5 वर्षामध्ये कुठल्याच वस्त्रोद्योगाचाही विषय संपलेला नाही विजेचा, त्यानंतर पाण्याचा देखील विषय संपलेला नाही. तर लोकांनी, इचलकरंजीच्या जनतेने विचार करायला पाहिजे की आपण कुणाला निवडून देतो आहे, कारण की आपण खरंच विचार करून लोकांनी मतदान केलं पाहिजे, तरच कुठंतरी इचलकरंजी चांगलं भविष्य होईल. विद्यमान खासदारांनी महायुतीच्या माध्यमातून इचलकरंजी शहराला बऱ्यापैकी निधी आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडी कामं झालेली आहेत, काही कामं चालू आहेत आणि काही कामं होणे बाकी आहेत. निश्चितपणे विश्वास आहे की ते कामं पूर्णत्वास नेसतील असा आम्हाला विश्वास आहे.
शुद्ध पाणी आपल्याला किती दिवसात किंवा किती महिन्यात मिळेल अशी अपेक्षा आहे? हा तो फार मोठा प्रश्न आहे कारण निश्चितपणे तो विधानसभेच्या पूर्वी त्याचं काही ना काही व्हावं असं आम जनतेला वाटतं. त्या भावना आम्ही सर्वच नेते मंडळी म्हणजे इचलकरंजी शहरात काम करणारे अध्यक्ष असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील, आम्ही पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याकडे ह्या आम्ही भावना पोचवलेल्या आहेत. काय येणारी जी इलेक्शन आहे ही लोकसभेची इलेक्शन असताना ह्याच्या आधी हा मुद्दा सोडवणं खूप गरजेचं होतं, कारण लोकसभेच्या माध्यमातून हा संपूर्ण देशात जाणारा आणि तडीत जाणारा हा प्रश्न होता आणि आता हा चान्स होता. काय वाटतं याच्याबद्दल? आता ते प्रश्न सोडवणं महत्त्वाचं होतं. प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न देखील झाले, योजना मंजूर झाली, योजनेसाठी टेंडरिंगचं सुद्धा काम चालू होतं. परंतु बऱ्याच अंशी असलेले ज्या त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी जो विरोध केला त्यामुळे ही योजना रेंगाळली. प्रश्न सुटलेला नाही किंवा प्रश्न मिटलेला पण नाही, रद्द देखील झालेला नाही. जसा सुटलेला नाही मिटलेला नाही त्या पद्धतीनं ही योजना रद्द देखील झालेली नाही. आम्हाला आशा आहे की निश्चितपणे यातून मार्ग निघेल. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.